नमस्कार. जळगाव म्हटलं की लगेच आपल्या डोळ्यासमोर येतात ती केळीची अथांग बागायती आणि तिथला कष्टकरी शेतकरी. पण आज आपण याच जळगावमधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच गंभीर विषयावर बोलणार आहोत. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अशा संकटाचा आढावा घेणार आहोत जे कोणतं नैसर्गिक संकट नाहीये, तर तो एक पूर्णपणे प्रशासकीय आणि तांत्रिक गोंधळ आहे. आपण बघणार आहोत की नक्की हा पीक विम्याचा प्रश्न काय आहे, त्याची मुळं कुठे आहेत आणि सिस्टमच्या चुकीमुळे सामान्य शेतकऱ्याला कसा नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. हा विषय केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून आपल्या आजच्या डिजिटल प्रशासनाच्या वास्तवावर थेट प्रकाश टाकणार आहे. चला तर मग समजून घेऊया नेमकं काय घडतंय जळगावमध्ये. आता थेट या प्रश्नाच्या गांभीर्याकडे येऊया. हा आकडा बघा, तब्बल 12,60,00,000 रुपये. हो, बरोबर ऐकलत, छोटी रक्कम नाहीये ही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही कोणा एका व्यक्तीची रक्कम नाही. जळगाव जिल्ह्यातल्या तब्बल 1,380 प्रामाणिक केळी उत्पादक शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे आहेत. विचार करा, शेतीमध्ये आधीच इतक्या अडचणी असतात आणि त्यात आपलेच कायदेशीररित्या मंजूर झालेले पैसे मिळवण्यासाठी या शेतकऱ्यांना गेले 8 महिने वाट पाहावी लागते. रोजच्या जगण्यावर आणि पुढच्या हंगामाच्या नियोजनावर याचा किती मोठा परिणाम होत असेल ना. रक्कम तर मंजूर झालीये पण ती हातात पडत नाहीये. ही खरंच एक अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. बरं, सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पैसे कोणत्या साध्या प्रक्रियेतले नाहीत. हे पैसे येतात थेट प्रधानमंत्री हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत. आता या योजनेचा मूळ उद्देश काय, तर अवकाळी पाऊस, गारपीट किंवा अतिउष्णतेसारख्या नैसर्गिक संकटांपासून शेतकऱ्यांना एक भक्कम आर्थिक संरक्षण देणं. कागदोपत्री सगळं कसं एकदम व्यवस्थित पार पडलंय, नुकसान भरपाई मंजूरही झाली आहे. पण ज्या योजनेने शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटातून बाहेर काढायचं, तीच योजना आता चक्क एका प्रशासकीय संकटात अडकली आहे. सगळं सुरळीत सुरू असताना एका सिस्टीमच्या अडथळ्याने या संपूर्ण प्रक्रियेला अचानक ब्रेक लावलाय. मग प्रश्न पडतो की नक्की अडचण कुठे आहे. जेव्हा विमा कंपनीच्या डिजिटल पोर्टलवर आपण अधिकृत कारण बघतो तेव्हा तिथे एकच मेसेज दिसतो, आधार कार्ड व्हेरिफिकेशन प्रलंबित. ऐकायला हे एकदम साधं तांत्रिक कारण वाटू शकतं, पण खरी गोम इथेच आहे. ज्या 1,380 शेतकऱ्यांचे पैसे अडकलेत ना, त्यापैकी बहुतांश लोकांनी सीएससी केंद्रावर जाऊन आपली केवायसी म्हणजेच कागदपत्रांची पूर्तता कधीच पूर्ण केली आहे. तरीही सिस्टीममध्ये हाच एरर एका जागी कोठल्यासारखा चिकटून बसलाय. शेतकरी वारंवार चक्कर मारून थकलेत, विचारणा करतायत, पण पोर्टलवर काहीच अपडेट होत नाहीये. सगळी प्रक्रिया पूर्ण करूनही डिजिटल प्रणालीने नोंद न घेणं हा आता एक छोटा दोष राहिला नसून ती एक मोठी समस्या बनली आहे. आता इथे एक अतिशय तार्किक आणि रास्त प्रश्न निर्माण होतो. जर इतर सर्व सरकारी योजनांचे पैसे बरोबर खात्यात येतात तर मग हाच विमा का अडकलाय. आजकाल सगळ्याच सरकारी योजनांचे पैसे थेट डीबीटीद्वारे आधार लिंक असलेल्या खात्यात जमा होतात ना. याच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात, इतर अनुदाने कोणतीही अडचण न येता त्वरित मिळतात. याचा अर्थ त्यांचं बँक खातं आणि आधार लिंकिंग एकदम बरोबर आहे. मग असा कोणता भारी तांत्रिक अडथळा आहे जो फक्त या पीक विम्याच्या पैशांना त्याच खात्यात जमा होण्यापासून रोखून धरतोय. हा विरोधाभास प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर एक मोठं प्रश्नचिन्ह नक्कीच उभा करतो. ह्या सगळ्या तांत्रिक गोंधळाच्या मुळाशी खरं तर एक दुसरंच सत्य दडलंय, ज्यामुळे कदाचित या संपूर्ण प्रक्रियेत इतकी कठोरता आली असावी. नागपूरच्या MRSACने म्हणजे महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राने उपग्रहाद्वारे एक अतिशय सखोल सर्वेक्षण केलं होतं आणि त्याचे निष्कर्ष खरंच धक्कादायक होते. एकूण दाव्यांपैकी तब्बल 33% क्षेत्रावर प्रत्यक्षात केळीची लागवडच नव्हती. हे पूर्णपणे बोगस दावे होते. काहींनी खोटं जिओ टॅगिंग करून पैसे लाटण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात उरलेली 67% लागवड एकदम खरी आणि प्रमाणित होती. पण एवढा मोठा गैरप्रकार उघडकीस आल्यानेच संपूर्ण विमा प्रक्रियेची तपासणी खूप कडक करण्यात आली आणि दुर्दैवाने याच कडक तपासणीच्या जाळ्यात आता हे बिचारे प्रामाणिक शेतकरी अडकले आहेत. आता इथे प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील एक मोठा विरोधाभास बघा. एका बाजूला जेव्हा हे बोगस दाव्यांचं प्रकरण उघड झालं तेव्हा प्रशासनाने एकदम विजेच्या वेगाने पावलं उचलली. बोगस दावे करणारे आणि सुविधा केंद्र चालकांवर त्वरित गुन्हे दाखल झाले, कारवाई झाली. फसवणूक रोखण्यासाठी घेतलेली ही भूमिका उत्तमच आहे. पण दुसरीकडे जे खरे आणि प्रामाणिक शेतकरी आहेत, ज्यांची लागवड प्रमाणित झाली आहे, त्यांचे हक्काचे पैसे मात्र गेले 8 महिने रखडलेत. गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी जी तत्परता दाखवली, तीच तत्परता प्रामाणिक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांची रखडलेली रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी का दाखवली जात नाहीये. हा प्रशासकीय असमतोलाचा अगदी स्पष्ट नमुना आहे. यावर प्रशासन काय म्हणतंय तेही जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. अधिकाऱ्यांचं अधिकृत स्पष्टीकरण असं आहे की हा फक्त एक तांत्रिक बिघाड आहे. पोर्टलवर आधार कार्ड योग्य प्रकारे अपडेट न झाल्यामुळे हे घडलंय. स्थानिक अधिकाऱ्यांनी तर स्पष्टच सांगितलंय की हे प्रश्न सोडवणं त्यांच्या थेट अधिकारात नाहीये. यासाठी केंद्रीय पोर्टलमध्येच बदल करावे लागतील. राज्य शासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी केंद्रीय कृषी आयुक्तालयाचं लक्ष याकडे वेधलंय. सोप्या भाषेत सांगायचं तर हा चेंडू आता थेट केंद्र सरकारच्या कोर्टात आहे आणि शेतकरी केवळ प्रतीक्षा करण्याशिवाय काहीही करू शकत नाहीत. या सततच्या अनिश्चितेला आणि मानसिक त्रासाला कंटाळून आता या बाधित शेतकऱ्यांनी अतिशय स्पष्ट मागण्या समोर ठेवल्या आहेत. त्यांची पहिली मागणी म्हणजे कोणतीही कारण न देता ते 12,60,00,000 रुपये तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा करावेत. दुसरी मागणी अतिशय रास्त आहे. या 8 महिन्यांच्या विलंबासाठी प्रशासनाने दंडात्मक कारवाई अंतर्गत या रकमेवर व्याज द्यावं.
आणि सर्वात महत्त्वाची तिसरी मागणी म्हणजे जळगावचं प्रतिनिधित्व करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी स्वतः यात थेट लक्ष घालावं. हा विषय केंद्राचा असल्यामुळे त्यांनी दिल्लीत त्वरित पाठपुरावा करून हा तांत्रिक तिढा सोडवावा असा शेतकऱ्यांचा जोरदार आग्रह आहे. सरते शेवटी डिजिटल प्रशासनाच्या या वास्तवाबद्दल एक अत्यंत कळीचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. जर हे सगळं नवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल योजना शेतकऱ्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी आणि प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी बनवले आहेत, तर मग सध्या हेच तंत्रज्ञान प्रामाणिक शेतकऱ्यांना का शिक्षा देतंय? काही लोकांनी केलेल्या बोगस दाव्यांचा आणि सरकारी पोर्टलच्या तांत्रिक त्रुटींचा मनस्ताप त्या सामान्य शेतकऱ्यांनी का सहन करावा, ज्यांनी सर्व नियम पाळलेत? तंत्रज्ञानाने खरं तर व्यवस्था सोपी व्हायला हवी, आणखी गुंतागुंतीची नाही. जोवर हे मानवी प्रश्न सुटत नाहीत, तोवर डिजिटल क्रांतीचा खरा उद्देश सफल होईल का? या एका अत्यंत ज्वलंत प्रश्नावर विचार करत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयासोबत.